विमान अपघाताचा एएआयबीने तपास सुरू केला. विमानातील ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला. फडणवीसांच्या पत्रावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंची माहिती. सर्व टेक्निकल रेकॉर्ड्स, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्याचा तपास केला जातोय, अशी दिली माहिती. यूजीसीच्या नव्या नियमांवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती. नव्या नियमांमध्ये भाषेची अस्पष्टता, 2012 मधील नियम लागू राहणार. 19 मार्चपर्यंत सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारकडून उत्तरही या संदर्भातलं मागवलं. माकपा आणि किसान महासभेचं आंदोलन स्थगित. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. 3 महिन्यांमध्ये मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं, त्यानंतर आंदोलन स्थगित. प्रजासत्ताक दिनी गणेशोत्सवाचा चित्ररथ ठरला सर्वोत्कृष्ट. पहिला क्रमांक पटकावत दिल्लीच्या कर्तव्य पथावर महाराष्ट्राचा डंका. नाशिकमध्ये गेल्या 2 महिन्यांमध्ये तब्बल 6 बिबटे जेरबंद. निफाड तालुक्यात बिबट्यांचा मुक्त संचार वाढला. नागरिकांमध्ये दहशत. वन विभागाकडे दखल घेण्याची मागणी. शालार्थ प्रणालीमध्ये आवश्यक कागदपत्र अपलोड न केलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन होणार बंद. कागदपत्र अपलोड न केल्यास वेतन, भत्ते आणि थकीत देयकं 15 फेब्रुवारी 2026 पासून बंद होणार. शिक्षण संचालनालयानं केलं स्पष्ट. एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे परळ बस स्थानकाला भेट दिली आणि चालक वाहक विश्रांतीगृहामध्ये अनेक ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या. एसटी चालकांच्या मद्यपानाविरुद्ध मुख्यालयाकडून कठोर निर्देश. सोन्याची 2 लाखांकडे वाटचाल. सोनं 13,000 तर चांदी 22,000 महागले. जीएसटीसह सोनं 1,82,000, चांदी 4,01,700 रुपये. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधील रेल्वे उड्डाण पुलाखाली भीषण अपघात. ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकखाली आल्यानं दुचाकीवरील विद्यार्थ्याचा मृत्यू. अधिक चौकशीही या संदर्भातली सुरू.